पुणे शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि आता पुन्हा याची चर्चा होण्याचं कारण म्हणजे नुकतंच पुण्यातील ARAI टेकडीवर मराठी अभिनेते रमेश परदेशी यांना भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्याची घटना घडली आहे। यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत प्रशासनाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। रमेश परदेशी हे नेहमीप्रमाणे ARAIच्या टेकडीवर सकाळी धावण्यासाठी गेले होते। त्यावेळी एका ठिकाणी 4 ते 5 कुत्री होती आणि या ठिकाणाहून जात असताना एका कुत्र्यानं त्यांच्या मांडीला चावा घेतला। सुरुवातीला किरकोळ जखम वाटली, मात्र घरी आल्यावर वेदना वाढल्यामुळे त्यांनी सरकारी दवाखान्यात धाव घेतली। डॉक्टरांनी त्यांना टाईप 3 एक्सपोजर असल्याचं सांगत एकूण 5 रेबीजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिलाय। त्यापैकी 2 इंजेक्शन त्यांनी घेतली आहेत, मात्र अजून काही इंजेक्शन ही ठराविक अंतरानं घ्यावी लागणार आहे। पण हेच एखाद्या लहान मुलाला किंवा वृद्ध व्यक्तीला चावले असते तर परिस्थिती किती गंभीर झाली असती असा सवालही त्यांनी या घटनेच्या निमित्तानं उपस्थित केलाय। मी सुद्धा प्राणीप्रेमी आहे, पण भटक्या कुत्र्यांची राहण्याची आणि खाण्याची योग्य सोय झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया रमेश परदेशी यांनी दिली आहे। शहरातील भटक्या कुत्र्यांना एका ठिकाणी एकत्र करून त्यांची नसबंदी, लसीकरण आणि वैद्यकीय देखभाल एका केंद्रातनं करण्यात यावी, त्यामुळे नागरिक आणि कुत्रे दोघांचाही जीव सुरक्षित राहील असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करत रमेश परदेशी यांनी त्यांच्यासोबत पुण्यात घडलेला हा गंभीर प्रकार सांगितलाय। तसंच पुण्यातील नगरसेवक, आमदार आणि महापौरांनी भटक्या कुत्र्यांची काहीतरी सोय करावी अशी विनंतीही केली आहे। टेकड्या आणि सार्वजनिक ठिकाणी वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे। आता प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।